हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. अमावस्या तिथीला शुभ कार्य करण्यास मनाई आहे. असे असले तरी तंत्रमंत्राशी संबंधित विधी, पितृपूजन आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आयुष्यातील कोणत्याही अडचणी दूर होण्यासाठी काही उपाय करणे या अमावस्येला शुभ ठरते. तर जाणून घेऊयात या दिवशी आपल्याला काय महत्त्वाचे उपाय करायचे आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी, धनसंपत्तीची वृद्धी होईल. नमस्कार, मी मोनिका. तुमचे खूप खूप स्वागत आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचे आपले एक वेगळीच वैशिष्ट्य आहे. अशात ज्येष्ठ अमावस्या साजरी करण्यात येणार आहे. तर ज्येष्ठ अमावस्या 5 का 6 जुलैला आहे. याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यानुसार जाणून घेऊयात ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येचे अचूक तिथी आणि महत्त्व. या दिवशी चतुर्दशी तिथीचा क्षय होत आहे. त्यामुळे एक दिवस आधी म्हणजेच चतुर्दशीला अमावस्या तिथी येत आहे. यावेळी ज्येष्ठ कृष्ण पक्ष 13 दिवसाचाच असेल. त्यामुळे ज्येष्ठ अमावस्या 5 जुलैला आहे. याच तिथीला ज्येष्ठ मास समाप्त होईल. त्यानुसार ज्येष्ठ कृष्ण अमावस्या तिथी 5 जुलै रोजी पहाटे 4:57 सुरू होईल आणि 6 जुलै रोजी पहाटे 4:26 समाप्त होईल. का होतो चतुर्थी तिथीचा क्षय? ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षात द्वितीया तिथी आणि चतुर्दशी तिथीचा क्षय होत आहे. त्यामुळे अमावस्या 5 जुलै रोजी आहे. या तिथीचा क्षय झाल्यामुळे कृष्ण पक्ष केवळ 13 दिवसांचाच असतो. शास्त्रानुसार 13 दिवसांच्या पक्षाला विश्वशास्त्र पक्ष असे देखील म्हणतात. या पक्षाची समाप्ती शुक्रवार 5 जुलै 2024 रोजी अमावस्येला होईल. यानंतर आषाढ शुक्ल पक्ष सुरू होईल. मान्यतेनुसार जेव्हा जेव्हा 13 दिवसाचा पक्ष येत असतो तेव्हा सर्वसामान्यांना अनेक प्रकारचे दुःख सहन करावे लागते, असे शास्त्रात सांगितले गेले आहे. ज्येष्ठ अमावस्येला काय करावे हे आपण पाहूयात. अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी नदी, जलाशय किंवा तलाव इत्यादीमध्ये स्नानाला महत्त्व आहे. स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. शक्य असल्यास पितरांच्या आत्म्यांना शांती लाभण्यासाठी या दिवशी उपवास करावा. तसेच दानधर्म करा. यासह अमावस्येला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. असे केल्याने पितृदोष दूर होतो, सुखसमृद्धीची प्राप्ती होते. या अमावस्येनंतर आषाढ महिना सुरू होतो. पितरांची पूजा करण्यासाठी ही अमावस्या अधिक खास मानली जाते. या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हणतात. यंदा ही अमावस्या 6 जून रोजी असणार आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. जाणून घेऊयात ज्येष्ठ अमावस्येचा पूजाविधी. हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी दान आणि स्नान याला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठाच्या अमावस्येला दान केल्यास पितृदोष दूर होतो व पितृदोषाचे दुष्परिणाम कमी होतात. या दिवशी ज्येष्ठ अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, तसेच या दिवशी गाय, कावळे आणि कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. ज्येष्ठ अमावस्येची पूजा पद्धत पाहूया. या दिवशी स्नान करून मंदिर स्वच्छ करावे. त्यानंतर भगवान विष्णूंचा पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर पिवळे चंदन अर्पण करावे. मंदिरात दिवा लावावा. श्री विष्णू चालीसाचे पठण करावे. भगवान विष्णूची मनोभावे पूजा करावी. अमावस्या तिथीला सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करावे. तसे शक्य नसल्यास अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे. पितरांसाठी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. शक्य असल्यास धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी चंद्राची पूजा करून व्रत केल्याने रोगराई दूर होते, तसेच कामातील अडथळे दूर होतात. धनवृद्धीसाठी आपण उपाय पाहूयात. या दिवशी क्षमतेनुसार अन्न, वस्त्र, फळे आणि भांडी दान करावीत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचा आनंद आणि समृद्धी नक्की वाढेल. या अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. त्यांना जल अर्पण करावे. काळे तीळ, पांढरी फुले इत्यादी अर्पण करावीत. तर्पण अर्पण केल्यानंतर पितृ संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात. यामुळे संपत्ती, समृद्धी, वैभव वाढते. असे म्हटले जाते की जर पितृदेवतांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. अमावस्येच्या दिवशी पितरांना मनापासून स्मरण करून त्यांना धूप दाखवावा. दुपारी पितरांना धूप दाखवला किंवा अगरबत्ती अर्पण करावी. या काळात पितरांचे स्मरण करून ध्यान करावे. यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल. गरजूंना अन्न, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू दान कराव्यात. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला दिवा लावावा. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी शनिदेवाचे दर्शन घेणे उत्तम मानले जाते. या दिवशी सकाळी
पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे, सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. ज्योतिषशास्त्राच्या मते पितरांच्या आत्म्यांना शांती मिळण्यासाठी या दिवशी व्रत उपवास करू शकता. तसेच पितृसूक्ताचे पठण या दिवशी करायला हवे. उपवास सोडताना ब्राह्मणाला भोजन दान द्यावे. ज्योतिषशास्त्रानुसार पितरांचे आशीर्वाद मिळण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्यांना शांती लाभण्यासाठी गरिबांना ब्राह्मणाला दक्षिणादान द्यावी. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. खूप शुभ ठरते. घरात सतत आजारपण येत असेल, आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर पितरांची सेवा केल्याने अनेक अडचणीतून सुटका मिळते. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी घरात बनवलेल्या जेवणाचा थोडा भाग पितरांच्या नावाने काढून कावळ्याला, गाईला किंवा कुत्र्याला खाऊ घालणे शुभ ठरेल. या तिथीला काही नियम पाळणे सक्तीचे असते असे धर्मशास्त्रात सांगितले जाते. चंद्र आणि सूर्य हे मानवी जीवनाचे दिशादर्शक मानले जाते. चंद्राचा अभाव असणारी तिथी म्हणजे अमावस्या. चंद्र हा मनाचा कारक असल्याने त्याचा मानवी मनाशी नजीकचा संबंध आहे. अमावस्या तिथीला तोच अनुपस्थित असल्याने त्या दिवशी मनुष्याची मनावस्था काही प्रमाणात अस्थिर असल्याचे जाणवते. अस्थिर मनाला शांत करायचा पर्याय म्हणजेच देवपूजा, नामस्मरण. ज्येष्ठ अमावस्येनिमित्तही असे उपाय सांगितले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात. ज्येष्ठ अमावस्येला हलहरणी अमावस्या असे देखील म्हणतात. या दिवशी स्नान दान करणे शुभ मानले जाते. या तिथीला शंकर, विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही तिथी लक्ष्मी मातेला प्रिय आहेत. ही लक्ष्मी चांगल्या मार्गाने यावी, अलक्ष्मी घरातून निघून जावी, घरात कलह येऊ नये म्हणून विष्णूचीही आराधना केली जाते. शिवशंकर तर स्मशानवासी, अंधाराचे तसेच संकटाची आपल्याला भीती वाटू नये म्हणून शिवाची उपासना केली जाते. यंदा ज्येष्ठ अमावस्येला शनी-शश योग आणि सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. वास्तविक पाहता हे दोन्ही शुभ योग आहेत. या मुहूर्तावर केलेल्या कामांना यश मिळते तसेच शनिकृपा प्राप्त होते. या दिवशी तामसी भोजन करू नये. ज्येष्ठ अमावस्येला सकाळी लवकर उठून स्नान करावे, मनोभावे देवपूजा करावी. या दोन्ही गोष्टींमुळे मनातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येते. असे म्हणतात की अमावस्येला नकारात्मक शक्तीचे प्राबल्य वाढते. त्यामुळे या तिथीवर निर्जन स्थळी जाऊ नये. स्वाभाविक आहे, जिथे अंधार तिथे वाईट वृत्तीचे लोक असतात. त्यांच्यातला आपला समावेश होऊ नये या दृष्टीने धर्मशास्त्राचे हे नियम सांगितले गेले आहेत. अमावस्येला जिथे भांडण सुरू असतील तिथून काढता पाय घेणे हितावह ठरेल. मग ती अमावस्या कोणतीही असो. हुज्जत घालत न बसता आपला मार्ग वेगळा करणे उचित ठरते, अन्यथा नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते. तसेच या तिथीवर मद्य, मांसाहाराचे सेवन न करता सात्विक भोजन करून ब्रह्मचर्य पालन केले पाहिजे. हे सगळे भौतिक सुखाचे मार्ग असल्याने ईश्वर सेवेत चित्त रमवायचे असेल तर या गोष्टी सोडल्या पाहिजेत असे शास्त्रात सांगितले गेले आहे. नवीन गोष्टीच्या खरेदीसाठी अमावस्येचा दिवस चांगला मानला जात नाही. या दिवशी नवीन कपडे, नवीन बूट, नवीन वाहन आणि कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे टाळावे. अजून काही महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय पाहूयात. अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा. लक्षात ठेवा की या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हा दिवा तेवत राहायला पाहिजे. लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. त्यानंतरचा आहे अमावस्येच्या दिवशी तुपाच्या दिव्यात केशर टाकून 2 लवंगा टाकाव्यात आणि असा दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. त्यानंतरचा उपाय आहे, तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी या दिवशी तुळशीच्या माळेने गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतरचा उपाय आहे, संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि परिक्रमा करावी. तुमच्या घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी पाण्यात मीठ घालावे आणि फरशा पुसाव्यात. घर स्वच्छ करावे. अमावस्येच्या दिवशी घरात सुखशांती राहण्यासाठी गायीची सेवा करावी. या दिवशी चुकूनही प्राण्यांना त्रास देऊ नये. दानाला विशेष महत्त्व असल्याने या दिवशी दान अवश्य करावे. या दिवशी जप तपश्चर्या केल्यानंतर आर्थिक परिस्थितीनुसार दान करावे. हा उपाय केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि तुम्ही तांदूळ, मीठ,
गहू, दूध, दही, काळे तीळ, कपडे इत्यादी दान करू शकता. यामुळे जीवनातील सर्व समस्यातून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी टिकून राहते.